मध्यंतरी सोन्या कुठे नेमका काय? लय जण हिनवायची सोन्या संपला हा आता, पण हा सरपंच दैवत गोवेकर यांच्या तालमीतला पट्टे हा भल्या भल्यांना गाम फोडून इथपर्यंत आलेला बैल असा जसाची संपणार नाही. छोटा सोन्या, नमस्कार. काय सांगाल? नाही काय बघा, आज एक नंबर गेला. बिलकचं मैदान होते त्या चिपळूणमध्ये आज गणित चांगला पळला बैल, एक नंबर झालाय. बैलाला बराच संघर्ष पण लाभलाय ना, काय बोलाल त्याच्याबद्दल? हाही संघर्ष होता थोडासा, नाही काय पण विषय पळते नंबरात येते, काय विषय नाही. कारण 5-6 महिने झाले इकडे बैल आपला खाली आलोरे म्हणून. अरे वा. शिवगंगा क्रीडा मंडळ आलोरे चिपळूण असं आहे. बैल इथं असतो, चांगला पळतो बैल. पोरं चांगली काम करणारी, सांभाळतात चांगली व्यवस्थित. ते एक मुद्दा भारी बोला. पोरं म्हणजे नेमकं सांगावं कसं असतं, त्यांच्याशिवाय नाही बैल आहे ना कुठला. पोरं म्हणजे लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत बैलाकडे लक्ष देतात. कंटिन्यू फॅमिली असते तर लेडीज वगैरे बैलाला सोडतात करतात कंटिन्यू बैलाकडे. बैलाला आता सुद्धा ह्या बैलाचं काल बड्डे झाला आपल्या. अरे वा. आपल्या बैलाला 11 वर्ष पूर्ण होऊन त्यांनी 12व्या वर्षात पदार्पण केलं. म्हणजे हा 12 वर्षाचा बैल झाला. अजून सुद्धा ह्या बैलाला 6 लिटर दूध पाजते. अजून काय पाहिजे? 6 लिटर दूध. आणि तुमचं आणि सोन्याचं नातं एक वेगळं आहे ना पहिल्यापासून? नाही, त्याचे सगळ्यांशीच नातं वेगळे. प्रेमळ बैल पहिल्यापासून, मारत नाही काय नाही लहानपणापासून. काय म्हणतात तो बैल 12 वर्ष झाला सोन्या आपला? 12 वर्ष झाला. 12 वर्ष झाला आणि 1 नंबरचा गुलाल दिला आम्हाला. तसं चालू होते गुलाल, पण बैल इकडे आहे ना आता कोकणात. हा, इथं आलोरे म्हणून गाव आहे देऊळवाडी, तिथं बैल असतो. तुषार चव्हाण शिवगंगा क्रीडा मंडळ ह्या नावाने पळतो बैल. अरे बरोबर. आता मला सांगा, नेमकं इथलं क्लायमेट वेगळं, आपलं वरचं वेगळं, कसं काय मॅच होतं? ऍक्च्युअली काय झालं, आपल्या इकडे थंडी जास्त होती. आपल्या इकडे बैल तांग म्हणजे असं तब्येत बिब्येत फिटनेस धरत नव्हता. इकडे बैल आणला, इकडे पोरांनी बैला खूप कष्ट घेतले. म्हणजे 24 तास बैलापाशी असतात पोरं. इथे झोपायला वगैरे बघतो तुम्ही, खाट वगैरे सगळे पोरं इथं असतात, हालत नाहीत बैलापाशी. 50 कमीत कमी 70 एक पोर असतं बैलापाशी, आणि अड्ड्यात 50 पोरांचा ग्रुप असतो. त्यामुळे बैला काही कमी नाही, मेहनत खूप बैलाची चालू आहे. सगळं प्रेमाने आहे ना? प्रेमाने सगळं. तुम्ही संघर्ष काळात पण सोन्याला सोडलं नाही अजिबात, डगमगलं नाही. आपली पोरं तशी सगळी म्हणजे इथले झाली, घाटावरची झाली, की संघर्षाला डगमगणारी पोरं आम्ही नाही. म्हणजे किती काय झालं, तळागाळाला गेलो तरी हाय ह्याच्यावरच माणूस. आणि हा आदत बच्चांचा गुरु म्हणून संबोधला जातो. म्हणजे ह्याला लहान बैल वासर ह्यानी लय घडवले. हा गुरु म्हणून घाटावरती प्रसिद्ध आहे. आदतला जो ह्याच्या गळ्यात पडलाय आदतला, तो आजपर्यंत टॉपला बैल. इथल्या कार्यकर्त्यांचं कसं काय असतं प्रेम, कसं काय रुटीन असतं सांग की मला. इथं म्हणजे सकाळी 6 वाजता बैल चालाय जातो, तिकडून चालून येतो. 7 वाजता बैलाला दूध असतं. दूध बीत पाजून झालं की थोडासा आराम असतो बैलाला. दुपारनंतर इथं बैल असतो. परत संध्याकाळी बैल 4 वाजता चालायला जातो. चालून बिलून येतो. आणि इथं माळा होती, असं चालवाय म्हणजे हाताने चालवत नाहीत बैल, माळा सोडून देतात, त्याचा ते इथं येतो. आणि सोन्याला शहाणा बैल म्हणून संबोधलं जातं. काय सांगतात त्याच्याबद्दल? म्हणजे कोण बी लहान लेकर असू दे किंवा वयस्कर माणूस असू दे, काहीच नाही कधी? काहीच नाही. काय म्हणजे बारकी आमची मुलगी प्रिशा, तिला जरी आता बोलवली ना, दोन्ही पायाच्या मध्ये नेली तरी तिला काय करणार नाही. अरे ही सोन्याला कमवलं आहे ना? ही कमवलं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात प्रेमळ बैल म्हणून त्याला पाहिलं. तुम्ही काय सांगाल, आता इथं आपल्याकडे कोकणात खाली आल्यापासून किती गुलाल झालं काय? इथं कोकणात आल्यापासून कंटिन्यू बैल गुलाल ते थोडेसे चढ उतार असतात. आमच्या काही चुका झाल्या बैलाच्या, आमच्या एक पण चुकी ना, आमचा बैल कुठं कमी नाही. थोडस कसं आपल्या चुका होत्यात, कुठं सुट्टीला कुठं पायरा चुकतो, कधी एखादा बैल पळत नाही, त्यात आम्ही थोडं 19-20 झालो. पण इथं कंटिन्यू नंबरात बैल पळते. अरे वा. त्यामुळे म्हणजे तुमचं म्हणजे इथल्या पोरांचं पण तेवढंच कष्ट आहे ना म्हणते तुम्ही? आपण बैलापेक्षा बैलाला सांभाळणार. तुम्हीच सांगा ना मला, 11 वर्षात ह्या बैलाला फिटनेस बघा. 11 वर्षात एवढा फिटनेस कोणच ठेवू शकत नाही. म्हणजे 12 वर्षात म्हणायचा नाही. मी पण आता झालो की 12 वर्ष म्हणजे लय वय बैला. ह्याच्याकडे बघितलं तर हा कोण म्हणू शकत नाही 12 वर्षाचा. डाएट बीट काय कसं? डाएट म्हणजे बैलाला इथं दूध आहे, बैलाला इथं बदामाचे रतीब चालू आहे आता थोडासा. म्हणजे बदामाचा वगैरे रतीब देतात, काजू बदाम वगैरे असतं बैलाला. सोन्याबद्दल काय सांगाल, त्याचा सगळा इतिहास कसा काय थोडक्यात? तुम्ही पहिल्यापासून बैल ना सोन्याला? पहिलं म्हणजे बैल आपला पळतो पहिल्यापासून, काय असं नाही. थोडासा बैल म्हणजे आजारी अनुभव सोन्यावरचा शहाणा बैल सगळ्यात म्हणजे आजपर्यंत शहाणा बैल. तुम्ही काय म्हटलं, मध्यंतरी काळ जरा कसोटीच होता? हा, मध्यंतरी काय झालं, बैल थोडासा आदतला आपण जास्त पळवला. म्हणजे संबंध आपले होते, मध्ये आदतला जास्त डिमांड होतं. आदतला बैल पळला, थोडासा बैल आजारी होता, त्यामुळे बसवून ठेवलेला आपण घरी. आराम होता बैल, 1-1.5 वर्ष बैल आराम होता. तेव्हा माणसं काय म्हणायची त्या काळात? हिनवणारे होते भरपूर. संपला म्हणजे आता भावाला वायरमॅन म्हणतात, वायरमॅनला काय तवा वायरमॅन असते. पण ठीक आहे, बैलाने आमचं राखलं, आज बैल टॉपलाय. म्हणजे आता येत्या काळात आपल्या वर गाठावर पण दिसेल सोन्या लवकर? 100% चांगला बैल. माणसं म्हणायची सोन्या का दिसत नाही अचानक, म्हणजे बैल खाली आला काय कसं? हा, आता इकडे कसं, हे सगळे सागर भाऊचे सरपंचांची मित्र आहेत. ती मैत्री खातीर बैल इकडे ह्यांना दिला, ह्यांनी मैत्रीचं सोनं केलं.
म्हणजे ह्यांना पण सोन्यासानी सोनच करून दिलं. एक नंबरला कंटिन्यू बैल, अक्षरशः मालकाच्या घरात बैल फिरून आलाय बड्डेला. काल बघितलं व्हिडिओ बैल पूर्ण बैल घरात बिरात फिरून, बारक्या पोरांना वगैरे काय नाही. मला वाटतं लय जणांची इच्छा होती ना सोन्या कुठे नेमका बघावा, लय जणांना आज भेटेल बघायला. आज लय जणांना बघायला भेटेल. आणि आज म्हणजे म्हणजे त्याचं लक की आज त्यांनी 12 वर्षात पदार्पण केलं, त्याचा 1 नंबर झाला आणि तुम्ही बाहेर घ्यायला आम्ही पण योग आला सगळा. आम्ही पण सहज आलो चिपळूणलाच, आणि सोन्याचं दर्शन झालं आम्हाला म्हणता येईल की नाही. सोन्याचं आहे पण आहे ना सोनं. आमच्यासाठी ही पांढरं सोनची काय नसले तरी चाललं आम्हाला. आम्ही ह्याच्या पैसे असलो खुश असतो, म्हणजे काय नसले तरी चालेल. तुम्ही सांगा तुम्ही किती किलोमीटरवरून कसं येतं आपलं गाव सातारा जिल्ह्यात आहे ना. आपलं गाव सातारा जिल्ह्यात लोणंदमध्ये, नाही म्हणलं तरी 190-195 किलोमीटर भरतं. मी आज कमीत कमी झालं 20-25 दिवस झालं बैला पैसेच आहे, घरी गेलोच नाही. अरे वा, म्हणजे करमतच नाही असा विषय नाही ना, बैला पैसे करमत. आम्ही तिथं सुद्धा बैला पैसे झोपतो आणि इथं सुद्धा बैला पैसे झोपतो. म्हणजे पहिल्यापासून दावणीत बिवणीत झोपणं पहिल्यापासून दावणीत तेवढं एकच ना का पिढीच्यात पहिल्यापासून. हो पहिल्यापासून. आता किती येतं वस्त्र माग, कशी काय तयारी हे आता चालू आहे. वासर आता चांगली पळतात, बादल बिदल पळतोय आपलं चांगला, बादल आहे, जीवा पळतोय, बाईजा बिजा थोडासा बाईजा आजारी चालू आहे. काय चालू म्हणजे आपलं तुमचं तर वेळेस वस्त्र तयार करा मागे चालू असते ना. भवऱ्या बिवऱ्या चांगली टोपला पळतात आता, नाही काय विषय. म्हणलं हे खालचे मित्र परिवार हे खालचे मित्र महेश चव्हाण, ह्यांचे मोठे बंधू आज इथे नाहीयेत, ते शिमल्याला फिरायला गेलेत. तुषार चव्हाण हे भाऊ असतात. शुभम दादा, हा शुभम दादा, हा शुभम चव्हाण. हे माणसांना मागची कळली पाहिजे ना कोण हे 3-4 जण असतात. खूप कष्ट असतं. म्हणजे ग्रुप आता कॅमेऱ्यात बसणार नाही एवढा मोठा ग्रुप आहे. आज सगळे 1 नंबर करून आल्यामुळे पोरं सगळे आंघोळ वगैरे नाही का जिथे फ्रेश व्हायला गेल्यात. आता सुद्धा 50-60 पोरं एकत्र येण्यात एवढा मोठा ग्रुप आहे यांचा, पण सगळे असते तिथे. नाही तर बघितलं आजकाल लेरीला पडायला लागल्या कोकणातल्या सोन्या. तुम्ही 10 मिनिटात येत होता ना शेट, तर तुम्हाला रोड न्यायला 3 कमीत कमी अर्धा तास मिरवणूक होती बैलाची. अर्धा तास वेटिंग थांबलेली माणसं, फुल ट्रॉफिक होती. जसं तिथं चाहता वर्ग तसंच इथं आहे ना. हा, महाराष्ट्रात खूप चाहता वर्ग मला. पण मला आज एक गोष्ट आवर्जून सांगायची होती की 12 वर्षाचा सोन्या आपलं, मला आज कळली गोष्ट आहे ना, पण म्हणत नव्हतं आहे ना. अहो म्हणजे माणसं जसं बैलाचं वय होतं तसं विचारात पडतात. आता आपल्याला बैल घडवला पाहिजे, आपल्याला ह्याच्या मागे. आम्हाला अजून काहीच वाटत नाही म्हणजे पळतच थांबणे हे ह्याच्या डोक्यात नाहीच अजून. चांगल्याला लाजवते, 6 दाती 84-82 पाहिजेत ना, त्यांना तोंड करून अजून बैल पळतो. अजून काय पाहिजे. काय म्हणले बाकी शेडबीट काय म्हणले कसं? नाही सगळी खुशी आहेत. शेट आमचे शिमल्यात असून मस्त व्हिडिओ कॉल करून नाचत बिचत एन्जॉय केलाय सगळ्यांनी. खाली गाठाव पण खुश आहेत सगळी. बैलांना एचएफचा मानकरी झाला आज. बैलांना आपली 5वी एचएफचा मानकरी झाला. अरे वा, सलग इथंच का? नाही म्हणजे टोटल 5 गाडीचा मानकरी झाला. नमस्कार. काय सांगा सोन्याबद्दल? शेट आहे तुमच्यावर काय बोल? नाही, सोने आमच्या इथे कोकणात आल्यापासून आमचे जे मंडळाचं नाव आहे ते एका बैलामुळे संपूर्ण झालेलं आहे. आमचा जेवढा ग्रुप आहे किंवा काय संपूर्ण सगळ्यांना जो नाद लागला, आमच्या जेव्हा महिला मंडळ सुद्धा आहे ना, सगळ्यांना नाद लागला या एका बैलामुळे नाद लागलेला आहे. सगळ्यांचा नाद अजूनपर्यंत पूर्ण करतोय. ज्या दिवशी आपला बैल पळायला जातो ना, त्या दिवशी यांच्या घरी सिरियल बिरियल नसते बरं का. लाईव्ह सगळ्यांच्या घरात लाईव्ह सगळ्या महिला मंडळ आमच्या जेवढ्या तेवढ्या टीव्ही वरती एकच असं शर्यत चालू असतात सगळ्यांच्या. म्हणजे येत्या काळात आता गाठर खरंच जोरात नियोजन असतील. नाही नियोजन पहिल्यापासूनच पहिलंच होतं, पण आपण काय केलं, बैल थोडासा मध्ये आरामावर ठेवला होता. जास्त आता दाट हाणणार म्हणजे इथून पुढे सुद्धा जास्त बैल दाट हाणणारच नाही. बैल व्यवस्थित सोन्या आता खरा सोन्या बघायचं डिस्ट्रीब्युटर लावणं कळतोय ना माणसाला असं बसका. बैल 12 वर्षापासून दोन्ही साईडला येप आहेत आता सुद्धा. काय विषय म्हणजे तसं काय नसतं, बैल ठेवण्यावर आहे ना, पळतोय ना. आता गॅप देऊनच बऱ्यापैकी इथे गॅप देऊनच असतो जशी मैदान असते. काय वरचं काय नियोजन आपल्याला कसं काय कधी दिसेल काय सोन्या माणसांना? पुढे आता 8 तारखेला परत आजगणीलाच मैदान आहे, तिथं 8 तारखेला आहे चालू आहे. ही म्हणजे आम्हाला देवानं दिलेलं 24 कॅरेट गोल्ड सोने, म्हणजे ह्याची तुलना आम्ही कशाशीच करू शकत नाही. सोन्याला पण लाजवलं असं सोनं आहे ना. हा, सोन्याला सुद्धा लाजवलं असं सोने. बैल जर अजून असा बाहेर निघला ना, डवलत चालतो बैल, असं माणसं वळून बघतात सोन्याला. असं ऐकलं एका कातरावर बी सोडायचं काय नाही ना. बैल इथं एका कासऱ्यावर बैल मोकळाच असतो. अरे वा, ओके चालतंय. शुभेच्छा तुम्हाला पुढची वाटचाली शेट. धन्यवाद. धन्यवाद. सोन्या.